नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। आज मी अशी एक रेसिपी करणार आहे की ज्या रेसिपीमुळे मला खूप अशी ओळख मिळाली होती। जी रेसिपी मी सर्वांना दिलेली आहे, सगळ्यांना त्या रेसिपीची माहिती व बनवण्याची पद्धत मी बऱ्याच लोकांना सांगितली आहे। म्हणजे मी ती रेसिपी ही माझ्या मिस्टरच्या ऑफिसच्या लोकांना असो, मुलाच्या शाळेतील शिक्षकांना, प्रिन्सिपलला असो की हळदी कुंकाला असो, अशा अनेक ठिकाणी मी ही रेसिपी केलेली आहे। तर मी आज तीच रेसिपी शेअर करणार आहे। अप्पे अनेक प्रकारचे असतात, तर मी आज करणार आहे डाळ तांदळाचे अप्पे व चटणी। तर चला बघूया त्याचे साहित्य। अप्पे करण्यासाठी आपल्याला डाळ तांदळाचं बॅटर तयार करावं लागेल। तर त्यासाठी मी साहित्य काढून ठेवलेलं आहे, दाखवते। हा जो ग्लास आहे, मी हा छोटा ग्लास घेतलेला आहे। छोट्या ग्लासने मी हे 4 ग्लास इतके तांदूळ घेतलेले आहे। ह्याच ग्लासने, सारख्याच ग्लासने मी ही एक ग्लासला थोडी कमी इतकी ही उडदाची डाळ घेतलेली आहे। आता हे मी छोटा ग्लास दाखवला आहे, याच्याऐवजी तुम्ही मोठा ग्लास घेतला आणि त्याच मापाने ही इतक्या प्रकारची अशी डाळ घ्यायची। म्हणजे त्या ग्लासाच्या मापाने इतका एक कपाला थोडी कमी अशी डाळ घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर एक वाटीला थोडेसे कमी असे पोहे घ्यायचे आहे। जर जास्त मोठा ग्लास असेल तर एक वाटी पूर्ण घेतली, पोहे घेतले तरी चालतील। आता हे डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ 2-3 पाण्याने आधी धुवून घ्यायचे आणि वेगवेगळे भिजत टाकायचे। म्हणजे स्वच्छ 2-3 पाण्याने धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि ते भिजत टाकायचे। तर साधारणतः हे 4 ते 5 तास इतके भिजतील, इथपर्यंत आपल्याला ते भिजवायचे आहे डाळ आणि तांदूळ। आणि ते नंतर आपल्याला ज्यावेळेस दळायचं त्यावेळेस हे एक वाटीला कमी असणारे जे पोहे आहे ते पण भिजवून घ्यायचे। कारण आपण तेव्हा जर भिजत टाकले तर ते खूप असे गाळ झाल्यासारखे होतील, म्हणून आपल्याला ज्यावेळेस वाटायचं असतं त्याच्या आधी 10 ते 15 मिनटं आपण हे भिजत टाकायचे। आणि दळताना तांदूळ, डाळ आणि हे पोहे हे सगळं आपण व्यवस्थित असं दळून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं रात्रभर फर्मेंट करण्यासाठी, किंवा 5 ते 6 तास आपल्याला ते फर्मेंट करण्यासाठी लागणार आहे। तर ते मी फर्मेंट करून ठेवलेलं आहे। फक्त हे किती आणि कसं प्रमाण घेतलं हे दाखवण्यासाठी मी हे तुम्हाला दाखवलं। तर मी फर्मेंट केलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला। तर हे मी हे काल भिजत टाकले होते, रात्रीचे दळले आणि रात्रभर मी सकाळी ठेवले ते। म्हणजे सकाळी ते रात्रभर दळून ठेवले आणि नंतर ते फर्मेंट झालेले आहे। ते पाहिजे अशा प्रकारे झाले। आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं की अशा प्रकारचं आपलं बॅटर तयार होतं। तर अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे। याच्यात मीठ वगैरे आता काहीही टाकलेलं नाही। आता आपण ते टाकून आणि ते करून घेणार आहे। आता आपल्याला जितकं बॅटर लागणार आहे तितकं आपण काढून घेणार आहे। तर मला जेवढं लागतं तेवढं भांड्यामध्ये थोडंसं काढून घेते आणि बाकीचं झाकून ठेवणार आहे। तर आता मी तुम्हाला पुढील साहित्य सर्व दाखवते। हे अप्पे बनवण्यासाठीचं तयार केलेलं हे बॅटर आहे। त्याचबरोबर इथे लसणाची मी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे। मिरची मी थोडी क्रश करून घेतलेली आहे। आपल्याला जितकं तिखट आवश्यक असेल त्या पद्धतीने आपण टाकणार आहोत। त्याचबरोबर कांदा पण मी बारीक कापून घेतलेला आहे। तो साधारणतः एक मोठा कांदा आपण कापलेला आहे। त्याचबरोबर अद्रक आणि लसूण तो सुद्धा मी बारीक क्रश केलेला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि जिरे पण आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचे आहे, ते जिरे। आणि त्याचबरोबर टाकण्यासाठी थोडंसं मीठ आणि सोडाही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, तो आपण घेणार आहोत। आणि आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी करायची आहे। तर चटणीचं जे साहित्य आहे ते मी हे अर्धी वाटी ते 1 वाटी जी छोटी खोबऱ्याची जे खोबरं असतं, ओलं खोबरं, ते मी कट करून घेतलेलं आहे। बारीक असं तुकडे फोडून आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला वाटण्यासाठी ह्या खोबऱ्याबरोबर वाटण्यासाठी आपल्याला थोडे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे। त्याची साल काढून घेतली। खूप असे डार्क रंगापर्यंत भाजायचे, हलके भाजायचे थोडेसे। त्याचबरोबर याच्यामध्ये हे अद्रक घेतलेलं आहे। हे 1 इंचापर्यंत आपण अद्रक असं घेतलेलं आहे।
त्याचबरोबर इथे लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडासा अर्धा एक लिंबू घेतलेला आहे आणि तिखट तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने चटणीसाठी मी हे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। याच्यात पुदिना पण तुम्ही टाकू शकतात, पण आता माझ्याकडे पुदिना नाही म्हणून मी नाही टाकला, पण पुदिनाही टाकला तर छान लागतो। त्याचबरोबर थोडंसं मीठ हे पण आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे आणि साखर ही पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं हिंग, म्हणजे तडका देणार आहोत आपण त्याला, त्याच्यामध्ये हिंग लागणार आहे। हे जिरे आणि मोहरी आणि आपला कढीपत्ता हे मी साईडला करून ठेवलेलं आहे, म्हणजे तडक्यात टाकण्यासाठी मी हे जिरे मोहरी आणि कढीपत्ता मी टाकून ठेवलेला आहे। त्याचबरोबर हिंगही त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे। तर आता आपण सर्वात आधी आपण चटणी तयार करून घेऊया। सर्वप्रथम आपण चटणी करणार आहोत। हे ओलं नारळातलं खोबरं आहे, ते तुम्ही सुकंही खोबरं घेऊ शकता जर ओलं नसेल तर। त्यासाठी काय करायचं, ते खोबरं थोडंसं बारीक बारीक तुकडे करायचे आणि गरम पाण्यात थोड्या वेळ अर्धा ते 1 तासभर भिजत ठेवायचे, म्हणजे ते असं ओलसर होतं आणि त्या ओल्या खोबऱ्यासारखीच त्याची टेस्ट लागते। पण मी ते न घेता हे डायरेक्ट ओलं खोबरं हे घेतलेलं आहे, ते साधारण 1 वाटीभर इतकं, म्हणजे 1 वाटी नारळाचं मी खोबरं घेतलेलं आहे, ते पूर्ण आपण याच्यामध्ये टाकून देऊ। त्याचबरोबर यामध्ये हे शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेतलेत आणि त्याची साल वगैरे काढून घेतली। साल काढणं खूपच गरजेचं आहे, कारण जर साल नाही काढली तर ते नंतर काही वेळाने थोडंसं लालसर काळसर असं दिसतं, तर त्याच्यामुळे त्याची साल काढणं खूप गरजेचं आहे। तर ती साल आपण काढून घेतलेली आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकूया। त्याचबरोबर इथे आपण 1 इंचभर आपलं आलं याच्यामध्ये ते आहे ते टाकून देऊया। त्याचबरोबर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या पण आपण त्यात टाकूया। त्याच्याबरोबर ह्या 5 ते 6 या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल किंवा तुम्ही सहन करू शकता त्या पद्धतीने तुम्ही तिखट टाकायचं आहे, ते याच्यामध्ये टाकलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मी ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून मी घेतलेली आहे, तर ती पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया। आता आपल्याला आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, तर साधारणतः आपल्याला जितकं त्या चटणीला आवश्यक असेल त्या पद्धतीने आपण मीठ टाकून घेऊ। तर साधारणतः अर्धा चमचा इतकं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, लागलं तर आपण परत नंतर टाकूया। त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी आपण साखर पण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ती वाटणार आहोत तर ती काळी पडू नये, कारण कालांतरानंतर त्याच्यावरती हवा आणि त्याचं संयुग एकत्र होऊन ते काळं पडतं, म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकणार आहेत किंवा काहीतरी आंबट टाकायचं असतं। दही टाकलं तरी चालेल आणि दही नाही टाकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू अवश्य टाका, जेणेकरून तुमच्या चटणीचा रंग हा हिरवट असा व्यवस्थित राहील। तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आता लिंबू पिळून घेऊया। अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं घट्ट पातळ पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी टाकून ते वाटू शकतात आणि केकही करू शकतात। जर तुम्हाला अजून मीठ हवं असेल किंवा साखर हवी असेल तर ते तुम्ही थोडंसं चाटून चेक करून आणि मग त्याच्यामध्ये टाकून परत घेऊ शकता। तर मी ते बघितलं आहे, तर माझं याच्यामध्ये टाकलेलं मीठ थोडंसं कमी पडलं होतं, तर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता मी याला तडका देणार आहे आणि ही अशी इतपत घट्ट अशी मी ही चटणी तयार केली आहे। याच्यापेक्षा थोडी अजून पातळही तुम्हाला आवश्यक असेल तर करू शकता। तर आता आपण तडका देऊया। आता मी ते वाटलेलं जे वाटण होतं किंवा चटणी जी होती ती साईडला मी अशी याच्यात काढून घेतलेली आहे, जेणेकरून व्यवस्थित हलवता येईल म्हणून मोठ्या भांड्यात थोडी काढून घेतली
आणि आता तडका पॅन ठेवलेला आहे. तडका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. साधारणतः एक मोठी पळीभर, 1 ते 1.5 किंवा 2 पण असू लागू शकतात. आपल्याला जितकी आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण टाकणार आहोत. पण मी अंदाज सांगितला तुम्हाला. हे साधारणतः 2 पळ्या इतकं आपण असं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये हा थोडासा हिंग टाकणार आहोत. खूप गरम होऊ द्यायचं नाही, हलकंसं गरम होऊ द्यायचं, नाहीतर हिंग लगेच जळू शकतो. तर आता थोडंसं गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये हिंग टाकून देणार आहोत. तर साधारणतः पाव चमचा इतकं आपण, किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल इतकं आपण हिंग टाकलेलं आहे. हिंग टाकल्यावर त्याचा वास खूप असा मस्त येतो आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता हे सगळंच मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ते आता आपण सर्व याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे व्यवस्थित असं मस्तपैकी हलवून घेऊया. मस्त असं हलवलं आणि आपले जिरे आणि आपली मोहरी जी होती, मोहरी ही तडतडायला लागली आणि जो जिरे होते ते पण असे मस्तपैकी फुलले गेलेले आहेत आणि खमंग भाजले गेलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया, कारण आपलं तेल आता गरम आहे. तर त्याच्यामध्येच ते अजून तडतड होतील. पण मस्त असा तडतडीत असा आवाज येतो आहे, म्हणजे आपली फोडणी मस्तपैकी झालेली आहे. आता आपण काय करू, या चटणीमध्ये आपण ती टाकून घेऊया. थोडंसं 1 मिनिट आपण त्याच्यामध्ये ठेवू, कारण जर त्यात मोहरीचे जे दाणे असतात ते अजून पूर्णपणे झालेले नाही, म्हणून ते तडतड असा आवाज येतो आहे. तर ते थोडे कमी झाले की आपण त्याच्यामध्ये ते टाकून देणार आहोत. थोडंसं आधी हलवून घेऊ. हे त्याचा आवाज आता एकदम कमी झालेला आहे आणि ती फोडणी आपण याच्यामध्ये टाकून द्यायची. मस्तपैकी अशी आपली फोडणी याच्यामध्ये पडलेली आहे आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायची. आणि हे ज्या पॅनमध्ये पण आपलं राहिलेलं आहे, तर ती पण वाया जाऊ नये म्हणून याच्यामध्ये पण थोडंसं चटणी टाकून आपण त्याच्यामध्ये ती पण टाकून देणार आहोत आणि ही व्यवस्थित अशी हलवून घ्यायची. तर आता ही आपली आप्याची साधी, सिंपल आणि सोपी अशी चटणी तयार झाली आहे. तर आता ती साईडला ठेवू आणि आप्पे करायचं आपण पाहूया. तर आता आपल्याला आप्पे करायचे आहे. तर मी हे तयार केलेलं बॅटर आपल्याला जितकं आवश्यकता असेल तितकं मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा आपण कांदा जो घेतलेला होता तो असा बारीक कापून घेतलेला आहे. तर तो आपण याच्यामध्ये टाकून देऊया. कोणी जर लसूण आणि कांदा खात नसतील तर नाही टाकला तरी चालेल, पण कांद्याने टेस्ट खूप मस्त येते आणि खायला पण खूप छान वाटतात, म्हणून आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. हा साधारणतः एक मोठ्या आकाराचा कांदा आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर अद्रक आणि लसूण हा 1 चमचा मी घेतलेला आहे आणि तो थोडासा मी मिक्सरमध्ये क्रश केल्यासारखं केलेलं आहे. म्हणजे खूप बारीक पेस्ट नाही केली, हलकंसं तुकडे राहतील. जसे चायनीजचे कसे असतात, ते चायनीजला आपण अद्रक लसूण वापरतो बारीक बारीक केलेले, तशा सारखे मी हे केलेले आहे. पेस्ट नाही टाकायची, पेस्ट टाकल्यामुळे त्याची चव येत नाही. असे थोडेसे अख्खे म्हणजे असे कण राहिले ना की आपल्या दाताखाली आल्यावर खूप छान वाटतात. तर ते मी इथं टाकलेले आहे. तर हा साधारणतः 1 चमचा इतका लसूण मी बारीक क्रश करून घेतलेला आहे, तो टाकला आहे आणि अद्रकही तेवढीच मी घेतलेली आहे. जर आपल्याला जास्त करायचे असतील तर आपण सगळं प्रमाण हे वाढून घ्यायचं आहे. तर अद्रक आणि लसूण इथे मी टाकून दिलेलं आहे. ते आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. आपल्याला जर जास्त टाकायचे असेल तर थोडे आपण अजूनही थोडे टाकू शकतो. त्याचबरोबर इथे मी थोडी याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली आहे. तर मी जास्त केलेली आहे. तुम्हाला जितकी आवश्यकता वाटेल किंवा तिखट जितकं तुम्ही खाऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची ही क्रश करून टाकायची आहे किंवा बारीक तुकडे करूनही टाकू शकतात. पण बारीक तुकडे जर केले तर ते दाताखाली एकदम अचानक येतात आणि खूप
असे खाल्ले गेले तर तिखट लागतं, म्हणून थोडंसं आपण क्रश करून इथे टाकणार आहोत. तर साधारणतः मी हे 1 ते 1.5 चमचा इतकं क्रश केलेली ही हिरवी मिरची टाकलेली आहे. कारण खूपच असं कमी तिखट छान वाटत नाही, आणि जर थोडं कमी तिखट केलं तर चटणी थोडी तिखट करायची, म्हणजे मग त्याचं बॅलन्स व्यवस्थित होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकली आणि 1 चमचाभर इथे जिरे टाकलेले आहे. जिरे घेतलेले, अख्खे जिरे, कच्चेच आहे, ते आपण याच्यामध्ये टाकायचे आहे. जिऱ्यामुळे याला खूप मस्त असं चव येते, ते आपण टाकून दिले. आणि मीठ टाकायचं आहे. आपल्याला या बॅटरला किती अंदाजे मीठ लागेल त्या अंदाजाने आपण इथे टाकणार आहोत. तर साधारणतः 1 चमचाभर इतकं मी मीठ टाकलेलं आहे. यात थोडंसं मी हिंग टाकणार आहे. हिंग हा साधारणतः पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी इतका आपण हिंग टाकलेला आहे. आणि आता यामध्ये आपण थोडंसं सोडा टाकणार आहोत. खाण्याचा जो सोडा असतो तो आपण इथे टाकणार आहोत. तर हा ओलसर होता म्हणून मी ह्या बाजूने थोडंसं काढते, तुम्हाला दाखवते आधी किती घेते अंदाजे. आता हा साधारणतः पाव चमच्यापेक्षाही थोडा कमी आपण याच्यामध्ये सोडा टाकणार. थोडा जास्त झाला, मी थोडा कमी करून घेते. पाव चमचा इतका आपण, पाव चमच्यापेक्षाही कमी आपण त्याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे. आणि आता ह्या सोड्यावरती काय करायचं, थोडंसं 2 ते 3 चमचे आपण सोड्यावरतीच पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो विरघळला जाईल आणि त्याचे अख्खे कण कुठेही राहणार नाही. कारण ज्यावेळेस आपण कालवतो, समजा ते अख्खे जर राहिले तर त्याचे डॉट्स येतात आणि ते असे पिवळे आपण आपले आप्पे तयार होतील. तर ते होऊ नये म्हणून आपण ते सगळं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मिक्स करताना हे व्यवस्थित करायचं आहे, कारण सोडा टाकल्यामुळे ते असे थोडे फुगल्यासारखे होतील. ते सगळं मिक्स करून घेऊया. आणि आपण चाटून पण पाहणार आहोत की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तिखट हवं असेल वाढवा तर आपण थोडं तिखट टाकू शकतो, मीठ हवं असेल ते टाकू शकतो. हे सगळं चेक करून घ्यायचं आधी, आणि मग नंतर आपण आप्पे बनवणार आहोत. तर आधी मी प्रथम काढून घेते. आता आपण काय केलं आहे की आपण आप्पे पात्र हे थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे. थोडा गॅस बारीक करूया. आणि आपलं बॅटर पण आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आणि 1 ते 2 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवली आहे, कारण जेणेकरून जे मीठ वगैरे जे असेल किंवा सोडा तो सगळीकडे वितळून जाईल आणि पसरला जाईल. आता त्यामध्ये आपण काय करायचं, थोडं अगदी थोडं 2-2, 3-3 थेंब आपण तेल टाकणार आहोत. मस्त होतात हे आप्पे. ह्या आप्प्यामुळे खरंच मला खूप अशी मस्त ओळख मिळालेली आहे. कारण मी ज्यावेळेस आप्पे करते ना, तर त्यावेळेस सगळेच लोकांना खूप असं वेगळंच वाटतं आणि खूप आनंद होतो. मला अनेक जणांनी त्या रेसिपीबद्दल विचारलं, त्याची माहिती विचारली, कशी करायची ते विचारलं. तर आज त्यांना प्रत्यक्षच आज दिसणार आहे की मी कसे आप्पे करते. मी त्यांना बऱ्याच वेळा सगळ्यांना सांगितलं आहे, पण आता ते आप्पे कसे करायचे हे प्रत्यक्ष कृतीत आज ते दिसणार आहे. तर ज्यांना कोणाला कळालं नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर मात्र करायला विसरू नका. आपलं तेल असं मस्तपैकी गरम झालं आणि थोडंसं मी हलवून पण घेतलं आहे, म्हणजे सगळ्या बाजूला ते लागलं जाईल. आणि आता हे जे आप्प्याचं आपण डाळ तांदळाचं जे आपलं बॅटर होतं, तर ह्या बॅटर आपण त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. जिरे वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून, अद्रक, लसूण, परत कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं टाकलेलं आहे, सोडा टाकलेला आहे. आणि आता थोडंसं तेल पण गरम झालेलं आहे. आता टाकताना काय करायचं की हे मधले जे मधला जो भाग असतो हा सगळ्यात शेवटी टाकायचा आहे, कारण आपल्या गॅसची जी फ्लेम असते आपण बारीक केलेला असतो गॅस, तर ती मध्ये आपण बारीक केलेला असल्यामुळे तो मधलाच भाग जास्त गरम होतो, म्हणून मग ते लवकर काळे पडण्याची किंवा लवकर भाजण्याची शक्यता असते.
त्या मानाने हे जे साईडचे जे असतात याला उशीर लागतो, म्हणून टाकताना आपण आधी साईडनी टाकायचं आणि नंतर शेवटी मध्ये टाकायचं, जेणेकरून आपले सगळे आप्पे व्यवस्थित होतील. तर आपण ते टाकून घेऊया. कडेकडेने आधी आपण टाकायचं आहे आणि खूप फुल भरायचं नाही, थोडंसं त्याच्यामध्ये जागा ठेवायची आहे, कारण ते त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे टाकलेला आहे तर ते फुलणार आहे. म्हणून आपण थोडे थोडे कमी टाकायचं आहे त्याच्यामध्ये सामान. आणि बारीक गॅस केलेला आहे आपण पहिल्यांदा. आणि आता हे सगळे आपण टाकून घेणार आहोत. आता मी हे सगळे टाकून घेतले आहे आणि आता गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करणार आहे आणि याच्यावरती आपण हे झाकण ठेवणार आहोत. हे ग्लासचं लीड असल्यामुळे मला आतमधली आप्पे हे कशा प्रकारे होतात हे व्यवस्थित दिसतं, त्याच्यामुळे घाबरण्याचं किंवा हे करण्याचं कारण नाही, ते व्यवस्थित आपल्याला कळणार आहे. पण प्रथमतः हे 5 मिनटं किंवा 2 ते 3 मिनटं आपण गॅस मोठा करायचा आणि नंतर थोडासा बारीक करायचा आहे. तर आता हे साधारणतः 2 ते 3 मिनटं आपण मोठा गॅस केलेला, आता थोडासा बारीक करूया आणि त्याला व्यवस्थित होऊ देऊया. कारण जी वरची आपण जे टाकलेले जे आप्पे आहेत त्याचा वरचा जो भाग आहे हा व्यवस्थित झाल्यावरती आपल्याला तो समजणार आहे. ते तुम्हाला दाखवते नंतर झाल्यावर. आपले एक साईडने आप्पे मस्त झालेले आहे आणि हा वरचा जो भाग आहे हा व्यवस्थित असा झालेला आहे. आता काय करायचं, आपण याला थोडंसं उलटं करून घ्यायचं आहे. हे मस्तपैकी असे उलटे करून घ्यायचे याला. मस्तपैकी असे उलटे करून घेते मी, सगळे करून घेते. याच्याने जर काढता येत नसेल तर आपल्याकडे छोटी सुरी असते ना, त्याने पण आपण काढू शकतो. पण हे मी आपलं जे याचंवालं केकचं जे असतं ना ते मी सांभाळून ठेवलेलं आहे. ह्या केकच्या या चमच्याने किंवा काट्याने आपण सुरीने म्हणा आपण ते काढतो आहे. त्याचा उपयोग मी याच्यासाठी करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे जपून ठेवलेलं आहे. तर आता मग आपण सगळं काय करू, याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून देऊ. अगदी थोडं थोडं टाकायचं आहे. पहिल्याच वेळेस आपल्याला थोडंसं तेल लागतं जास्त, नंतर तेल लागत नाही. कारण हे जे भांडं जे आहे माझं नॉनस्टिकचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची भांडे भेटतात, म्हणजे लोखंडी पण भेटतं आणि बिडाचं पण भेटतं. तर आपल्याला जे आवश्यक आपल्याकडे जे भेटत असेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो, किंवा साध्या पद्धतीचं पण भेटतं. पण साध्या पद्धतीचं जर घेतलं तर त्याच्यामध्ये चिकटण्याची शक्यता जास्त असते, म्हणून घेताना आपण नॉनस्टिकचं भांडं घ्यावं, जेणेकरून ते जास्त दिवस आपल्याकडे टिकेल. आता आपण हे मस्तपैकी आता करून घेऊया. आता आपले आप्पे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि आता आपण ते काढून घेऊया. मी हे चमचेच्या साहाय्याने काढून घेते आहे. मस्त असे आप्पे तयार झाले आहेत. हे आप्पे असे गरमागरम चटणीबरोबर किंवा आपल्याकडे जे सांबार वगैरे आपण जर केला असेल त्याच्याबरोबर पण खूप छान लागतात. खूप मस्त रेसिपी ही, अगदी कमी खर्चात आणि कमी तेलात, आणि थोडंसं प्रिपरेशन लागतं. प्रिपरेशनशिवाय याला जास्त काही मेहनत लागत नाही. मस्त असे आप्पे तयार होतात. आणि जे वयस्कर लोक असतात, ज्यांना दात वगैरे नसतात, ते लोक पण आरामशीर हे खाऊ शकतात. खूप नरम अशी सॉफ्ट असे आपले आप्पे तयार झाले. आता मी दुसरा घाणा पण एक करून घेते. आता मी दुसरी बॅच जी टाकलेली होती ती पण आता तयार झाली, ती पण काढून घेते. तर आता मी बाकीचे नंतर करणार आहे. मी हे दाखवण्यासाठी तुम्हाला 2 घाणे करून दाखवले. या रेसिपीमुळे मला माझ्या जुन्या आठवणी खरंच खूप आठवत आहेत. कारण माझा मुलगा ज्यावेळेस शाळेत जायचा ना, तर त्यावेळेस त्याला हे आप्पे किंवा इतर आंबवलेले पदार्थ हे त्यांच्या शाळेत कंपल्सरी होतं.
की आठवड्यातून एक वेळेस आंबवलेले पदार्थ द्यायचे असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. एखाद्या वेळेस हुसळीचे पदार्थ, एखाद्या वेळेस फळभाज्यांचे, त्याच्या एखाद्या वेळेस भाजीपोळी, असे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना द्याव्या लागायच्या. तर शाळेमध्ये असे वेगवेगळे पदार्थ द्यावे लागायचे. कंपल्सरी टिफिनमध्ये आठवड्यातून एक दिवस आंबवलेले पदार्थ हे द्यावे लागायचे. तर त्यावेळेस आंबवलेले पदार्थ काय द्यायचे, इडली, डोसा वगैरे असे पदार्थ देतच होतो. पण मी आप्पे पण द्यायचे. तर ते आप्पे जे होते ते शाळेतील शिक्षकांनासुद्धा खूप आवडायचे. कारण यांच्या स्कूलमध्ये असं होतं की ज्यावेळेस टिफिन खायला बसले की शिक्षक असे चेक करायचे की मुलांनी काय आणलं आहे, वेगळं त्यांनी जे सांगितलं ते आणलं आहे का वेगळं काही आणलेलं आहे असं. तर त्यासाठी ते चेक करायचे. तर तिथे ते यायचे. तर मुलांचे असे टिफिन पाहिजे. तर याच्या टिफिनमध्ये असे ढोकळा किंवा असे आंबवलेले पदार्थांमध्ये हे आप्पे वगैरे राहायचे. तर हा माझा मुलगा होता, तो त्यांना शिक्षकांना काय करायचा की टेस्ट करायला द्यायचा. ज्यावेळेस तो टेस्ट करायला द्यायचा तर ते खाल्ल्यावर त्यांना पण खूप असं छान वाटायचं आणि ते म्हणायचे खूप छान झालं. तर ते म्हणायचे की आम्हाला पण असे करून पाठवायला सांग तुझ्या मम्मीला. तर त्या गोष्टीची आठवण आज मला हे आप्पे करताना आली. ती आठवण मला खरंच खूप आठवणीतली आहे. तर अशा प्रकारे हे मी दुसऱ्या राऊंडचे पण आप्पे तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ते सर्व करूया. अशा प्रकारे माझे साधे, सिंपल आणि पोटभरीचे असे आप्पे मी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर हा नाश्त्याला किंवा टिफिनला किंवा लहान मुलांच्या डब्यालाही आपण देऊ शकतो. त्याचबरोबर घरगुती खाण्यासाठी सुद्धा हे आप्पे खूप सुंदर लागतात. कारण हे खाण्यास खूप चविष्ट आणि छान वाटतात. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा. आणि ह्या रेसिपीनी मला नवीन ओळख करून दिली होती. तर आत्ताही ही रेसिपी मला नवीन ओळख करून देईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.